वैर माझ्याशी होतं मग बीडची बदनामी का केली असा सवाल धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपस्थित केला। 200 दिवस न बोलता काढले। धनंजय मुंडेंनी खंत व्यक्त केली। बीडच्या राष्ट्रवादी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांची शेरो शायरी पाहायला मिळाली। बीडमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानिमित्त बऱ्याच दिवसांनी धनंजय मुंडेंनी व्यासपीठावर उपस्थिती लावली। धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरेंचं पारंपरिक पगडी घालून स्वागत केलं। इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी जाहीर भाषण सुद्धा केलं। धनंजय मुंडे व्यासपीठावर येताच धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। त्यावर आगे बढ़ल्यावर काय होतं पाहिले ना अशी मिश्किल टोरेबाजी धनंजय मुंडे यांनी केली। इतकंच नाही तर 200 दिवस न बोलता काढल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। वैर माझ्याशी होतं ना तर बीडची बदनामी का केली असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडेंनी शायरी सुद्धा सादर केली। बघितलं ना आगे बढो झाल्यावर काय होतं ते। मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही, कारण सांगितलं नाही, पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल। इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता। बऱ्याच दिवसांनी बोलतोय। राजळ न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे। 200 दिवस न बोलता काढल्यात। त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली, जिवारी लागली, आणखीनही आहे। ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी। ज्यांनी कुणी केली, भलेही ते बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं वैर माझ्याशी नव्हतं। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? अशा पद्धतीने बदनामी केली। त्यांच्या प्रती 4 ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण मी संपवणार आहे। तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता। जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता। जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता। अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता।